नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। मुंबईकरांचा प्रवास महागणार, बेस्ट बसच्या तिकिटासाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे। लैंगिक अत्याचार विरोधामध्ये नवी मुंबईमधील सीवूड्स येथील खासगी शाळेवर पालकांचा धडक मोर्चा। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक प्रकार, कैचीने भोसकून केली एकाची हत्या। आणि बदलापूरमधून लोकलने गोमांसाची वाहतूक, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे तिघेजण अटकेत। आता पाहूया सविस्तर वृत्त। दिवसेंदिवस विविध गोष्टींमध्ये महागाई वाढत चालली, सोन्याने देखील लाखोंचा टप्पा गाठला। दैनंदिन उपयोगी गोष्टी देखील दिवसेंदिवस महाग होत आहेत। अशातच आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण मुंबईकर ज्या बसने प्रवास करतायत अशा बेस्टच्या तिकिटामध्ये देखील दरवाढ होणार आहे आणि ही दरवाढ तब्बल दुप्पट असणार आहे। महागाईमुळे त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना हा अजून एक फटका बसणार आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लाखो प्रवासी बेस्टने प्रवास करत असतात। बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीने बेस्ट बस सेवांचे भाडे दुप्पट करण्यास आता मान्यता दिली। बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट बसचे भाडे किमान 5 रुपयांवरून कमाल 15 रुपये करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली। लवकरच नॉन एसी बसेसचे भाडे हे 10 रुपये आणि एसी बसचे भाडे हे 12 रुपये होणार आहे, जे सध्या 5 रुपये आणि 6 रुपये आहे। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर नवीन भाडे लागू होणार आहे आणि मुंबईमध्ये हे दरवाढ होणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगनारी यांनी ही आता माहिती दिल्याचं समोर आलं। 22 तारखेला नवी मुंबईमधील सीवूड्स येथे एका खासगी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलावरती बस चालकाकडून अनैसर्गिक कृत्य झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट देखील निर्माण झाली। नवी मुंबईमधील सीवूड येथील एका शाळेमध्ये एका बस चालकाकडून 4 वर्षाच्या मुलावरती हा अत्याचार झाला। या घटनेनंतर शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली। अशातच आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर आंदोलन केलं। यावेळेला पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। शाळेच्या बस चालकांनी 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावरती केलेल्या अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली। 22 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाला अटक केले आणि त्याच्या विरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण म्हणजे पॉस्को कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलाय। पालकांनी शाळेबाहेर हातामध्ये फलक धरून आज आंदोलन केलं आणि मुख्याध्यापकांना काढून टाकण्याची देखील मागणी केली। अनेक आंदोलकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केल्याचं देखील आज पाहायला मिळालं। मॅडम, हा जो इन्सिडेंट आहे तो बसमध्ये झालेलाच नाहीये। बसमध्ये कॅमेरे पण होते, त्याचे फुटेज पण चेक केले, पण ते बसमध्ये तो हा इन्सिडेंट झालेला नाही। हा इन्सिडेंट ॲक्च्युली झालेला आहे वॉशरूममध्ये आणि जो लहान मुलगा आहे ज्याला बोलता नाही येत, त्यांनी स्वतःहून म्हटलंय, बोलता नाही येत म्हणजे थोडं तुटक तुटक बोलतोय, पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे। त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूममध्ये नेलं, ठीक आहे, हे त्यांनी क्लिअर कट सांगितलंय। तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो कमेंट आलं की बसमध्ये झाला, मी बसचे फुटेज चेक केले, तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे। ॲक्च्युली हा तिथे झालेलाच नाही आहे इश्यू। सेकंड गोष्ट अशी आहे की लहान मुलांनी त्या मुलांनी हाताने दाखवलंय की हाच तो माणूस आहे, हेच अंकल आहेत, याच अंकलनी मला नेलेलं आहे। पण त्याच्या बेसिसवर पोलिसांनी त्याला अरेस्ट तर केलेली आहे, पण त्याच्यानंतर काय, प्रिन्सिपलनी अजून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे घ्यायची आहे ती या इन्सिडेंटची घेतलेली नाही आहे। आमची डिमांड आहे की ॲटलिस्ट प्रिन्सिपलनी एक मॉरल ग्राउंडवर, एक ह्युमॅनिटी ग्राउंडवर ॲटलिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी। एवढी मोठी केस झालेली आहे तरी पण एक प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ॲक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपलकडनं आलेलं नाही आहे। आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ॲक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की हा इन्सिडेंट झालेला आहे। सेकंड, त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन का बरं नाही घेतलं, त्यांनी ॲक्शन का बरं नाही घेतल्या शाळेतर्फे अजून पण, आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवं। कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। 2 फूल विक्रेत्यांच्या वादामध्ये एकाचा निर्घुणपणे आता खून झालाय। केळीच्या पानांच्या गठ्ठ्यांच्या विक्रीवरून 2 फूल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये रविवारी भर दिवसा सकाळच्या सुमारास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा वाद झाला।
या वादामधून एका विक्रेत्याने दुसऱ्या विक्रेत्यावरती धारदार कैचीने हल्ला चढवून त्याचा जागीच खून केलाय। यावेळेला मृताची पत्नी आणि मुलगा वाचवण्यासाठी पुढे आले असताना खुन्याने मुलावर देखील वार करून त्याला गंभीर जखमी केले, तर मृताच्या पत्नीला देखील शिवीगाळ करत तिला देखील मारहाण केली। रक्तरंजित राड्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या खुन्याला बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या ठेकून गजाआड केले। चमनलाल नंदलाल कारला असं 55 वर्ष खून झालेल्या फुल विक्रेत्याचं नाव आहे, तर चिराग राजकुमार सोनी असं 21 वर्ष खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। भर दिवसा सकाळच्या सुमारास घडलेल्या रक्तरंजित घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं। बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान 2 इसमामध्ये केळीच्या पानावरनं मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साहाय्याने वार करून गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला। तसेच मयत चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नीतू देवी यांनाही त्यांनी त्या कैचीच्या साहाय्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे। या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना मयत झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत अटक केलेली आहे। बदलापूर स्थानकावरून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या तिघांना आता प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी अटक केली। ही घटना बदलापूर लोकलमध्ये घडल्यामुळे आता सर्वत्र खळबळ माजल्याचं पाहायला मिळालंय। बदलापूरमधून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीच्या सहाय्याने प्रवास करत असताना प्रवाशांनी सतर्कतेतून तिघांना अटक केली। लोहमार्ग पोलिसांनी ह्या तिघांना अटक केली असून बदलापूरमध्ये सकाळी 10:26 या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी वाहतूक करत होते। सहप्रवाशांना उग्रवास आल्यामुळे त्यांनी अधिक तपास केला आणि यावेळेला ही बाब उघडकीस आली। अटक झालेले तिघही मुंबईचे रहिवासी आहेत अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली। त्यांच्याकडून 18 किलो गोमांस हे जप्त करण्यात आले। अधिक तपास लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। कल्याणमधील रस्ता खुला करण्यासाठी आता कल्याणमधील शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कल्याण पश्चिम येथील राधानगरी परिसरात डीपी रस्ता आहे। या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झालाय, परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाहीये। वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला नाहीये। या परिसरामध्ये 3 मोठे हॉस्पिटल आहेत, मुलांची शाळा आहे। तक्रार करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केल्याचं देखील पाहायला मिळालं। आज हे उपोषण आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्या रस्ता रुंदीकरणासाठी हे उपोषण चाललंय ते रस्ता रुंदीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 2023 सालापासून ते प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहेत। असं असताना सुद्धा गेल्या 2 वर्षापासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। सदर जो रस्ता आहे त्या विकासकाने या ठिकाणी आतमधनं डीपी प्रमाणे गटर बांधून घेतलेली आहे, फुटपाथ झालेला आहे, परंतु तो पत्रे काढत नाही आणि या ठिकाणी एक मोठी शाळा आणि 3 हॉस्पिटल्स आहेत। वारंवार लोकांना या ठिकाणी त्रास होतो आणि कोणत्याही प्रकारचा इथं अडथळा नाहीये की कुणाचं पुनर्वसन करायचं किंवा काय करायचं। महापालिकेच्या नियमाने त्याची रस्ता रुंदीकरणाची जागा जाईल त्या मालकाची, त्याला DDR पण मिळणार आहे, परंतु या पाठीमागे कोण शक्ती काम करतात की गेले 2 ते 3 वर्ष हा रस्ता होऊन देत नाही। म्हणून आज आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी हे उपोषण केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे लोक इथं जमलेलो आहोत। वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।